समजा जर हा क्वेश्चन तुम्हाला MPSCत आला, तर जर तुम्हाला या क्वेश्चनबद्दल काहीच माहिती नाही, तर हे आन्सर आणणार कसं आपण? तर एक सोपं लॉजिक आहे. एकदा क्वेश्चन दोन्ही भाषेत वाचायचं आपल्याला. केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला? समजा याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. इंग्लिशमध्ये वाचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स अडॉप्ट द फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन इवन बिफोर सेंट्रल गव्हर्नमेंट. एक एक शब्द नीट वाचा. इथं मी इम्पॉर्टंट मार्क करतो स्टेट्स आणि इथं राज्यांनी. इथे बघा, हे सिंग्युलर की प्लुरल्स वर्ड्स? हे अनेक वचनी शब्द आहेत. राज्यांनी, स्टेट्स. सो ऑप्शनमध्ये मल्टिपल ऑप्शन्स आले पाहिजेत. म्हणजे जसं की उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. तर आपल्याला इथे ऑप्शन बघा, फक्त ए म्हणजे उत्तर प्रदेश आणि पंजाब, बी मध्ये काय येतं केरळ, कर्नाटक आणि केरळ, आणि डीमध्ये येतं पश्चिम बंगाल. जर आपण विचार करायला गेला, राज्यांनी विचारले ना, मग इथे ऑप्शन बी. असं खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लावता येतं सिंग्युलर प्लुरलमध्ये. म्हणून दोन्ही भाषेत तुम्ही क्वेश्चन वाचा, इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये पण क्वेश्चन वाचला तर तुम्हाला ही ट्रिक लक्षात येईल. आणि अशाच ट्रिक्स मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्या व्हिडिओची लिंक खाली तुम्ही बघू शकता.